खरा बादशहा कोण? अकबर बादशहाच्या दरबारात दूरदूरचे पंडित ये, ते कठीण प्रश्न घेऊन ये आणि अकबराच्या दरबारातील सरदारांना ते प्रश्न विचारत. सरदारांना अनेक वेळा बरोबर उत्तरे देता येत नसत. तेव्हा बिरबलवर उत्तरे देण्याची पाळी येत असे. तो थोड्या वेळातच कठीणातल्या कठीण प्रश्नाचे उत्तर देत असे. म्हणूनच देशविदेशात त्याच्या चातुर्याची प्रशंसा होई. इजिप्तमध्ये एक बादशहा होता. त्याने बिरबलच्या चातुर्याची प्रशंसा ऐकली. त्याने विचार केला, मी बिरबलच्या चातुर्याची परीक्षा घेई, बघूया तर खरं तो किती चतुर आहे. त्याने अकबरला पत्र लिहिले आणि बिरबलला इजिप्तला पाठवण्याची विनंती केली. अकबरने बिरबलला इजिप्तला पाठवून दिले. इजिप्तच्या मंत्र्याने मोठ्या थाटामाटात बिरबलचे स्वागत केले. नंतर तो बिरबलला म्हणाला, तुम्ही उद्या दरबारात या, तेथे तुमची बादशहाशी भेट होईल. बिरबल दुसऱ्या दिवशी दरबारात गेला. तेथे त्याला दिसले 5-5 बादशहा, सर्वजण एकसारखे, थोडा सुद्धा फरक नाही, एकसारख्या सिंहासनावर ते बसले होते. बिरबलने त्या 5ही बादशहांना बारकाईने पाहिले, त्यांचे नीट निरीक्षण केले. शेवटी एका बादशहाजवळ जाऊन त्याने अभिवादन केले. बादशहाला फार आश्चर्य वाटले. बादशहाने बिरबलला विचारले, मीच खरा बादशहा आहे, हे तुला कसे कळले? बिरबल म्हणाला, महाराज, जे नकली बादशहा होते ते स्वतःला खरे बादशहा भासवण्यासाठी हर प्रकारे धडपडत होते. ते नजरा चुकवून तुमच्याकडे पाहत होते, पण तुम्हाला असं काही करण्याची आवश्यकताच नव्हती, म्हणून तुम्ही शांत बसला होतात. त्यामुळे मी तुम्हाला लगेच ओळखलं. बिरबलच्या चातुर्यावर इजिप्तचा बादशहा खुश झाला. त्याने बिरबलला खूप मोठे बक्षीस दिले. तर कशी वाटली तुम्हाला ही छानशी गोष्ट? कमेंट करून नक्की सांगा. या गोष्टीला आपल्या इतर मित्रांसोबतही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.